लिहितात आणि जे न्याय मागण्यासाठी न्यायालयात आलेले आहेत त्यांना जो निवाडा आहे इंग्रजीतूनच दिला जातो. म्हणजे कोणती भाषा आहे न्यायदानाची? इंग्रजी. कोणी सुरू केली? इंग्रजांनी. आपल्या आजच्या शिबिराचा विषय आहे भारतीय संविधान प्रचार प्रसार प्रशिक्षण शिबिर. भारतीय संविधानाचा कालच 75वा वर्धापन दिन साजरा केला. भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. कोण्या कॅटेगरीच्या आहेत? शेड्यूल ट्राईब, आदिवासी महिला. कोणत्या पदावर आहे? राष्ट्रपती पदावर आहे. राष्ट्रपतीचं स्टेटस काय आहे? भारतीय संविधानाच्या संरक्षक आहे. त्यांना जबाबदारी दिली संविधानाने की या देशाच्या सर्वोच्च कायदा म्हणजे भारतीय संविधान, सुप्रीम लॉ म्हणतात. जर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अन्याय झाला असं वाटत असेल, कायदा तोडला असं वाटत असेल, तर भारतीय संविधानाचे जे काही कलम आहेत, आर्टिकल 227, आर्टिकल 236 या आधारे या खालच्या कोर्टाने संबंधितावर अन्याय केला असं त्याला वाटत असेल, तर भारतीय संविधानाचे जे 2 आर्टिकलच्या आधारे ते हायकोर्टात अपील करतात. रिट याचिका दाखल की आमच्यावर या कायद्याच्या कलमाप्रमाणे भारतीय संविधानाप्रमाणे अन्याय झालेला आहे, आम्हाला न्याय देण्यात. आणि तिथे जर त्यांना समाधान वाटत नसेल तर ते सुप्रीम कोर्टात जातात. सुप्रीम कोर्ट आहे. आज सायन्स, फार्मसी, इंजिनिअरिंग, मेडिकल हे सगळे आधुनिक शास्त्र जे आहेत ते इंग्रजी शिकवले जातात. त्यावर ग्रंथ आहेत, जगभर ग्रंथ. आपण या ठिकाणी महात्मा फुलेंनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज आणि गुरु रविदास या दोघांची युती केली वैचारिक. गुरु रविदासांचा कालखंड आहे 14वे शतक, म्हणजे आजपासून 500 ते 600 वर्षापूर्वी